या ठिकाणी आल्यानंतर आणि विशेषतः आम्ही महाराष्ट्रातून निघाल्यानंतर आपल्याशी कमी वेळा बोलण्याची संधी मिळाली आणि आता आदरणीय शिंदे साहेब जे आमचे नेते आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की ऑफिशियली तुम्ही कम्युनिकेट करायचं प्रेसशी, कारण बऱ्याचशा वेळेला कम्युनिकेशन नसलं तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर देणं आवश्यक असतं. तर एक गैरसमज असा आहे की आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलेलो आहोत. आम्ही अजूनही शिवसेने पक्षाचेच सदस्य आहोत. आम्ही सर्वजण शिवसेना पक्षाचे सदस्य आहोत. परंतु अनेक वेळेला असं होतं की पक्षाच्या आमदारांची जी मतं असतात, या मताप्रमाणे काही निर्णय व्हायला लागतात. त्यांचे काही अधिकार असतात. त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. आपल्या राज्यामध्ये विविध कामं व्हावी अशी The त्यांची press अपेक्षा conference असते. of Deepak आणि ते Kesaria that has सरकार already been चांगलं started, चालवावं and ही आपली जबाबदारी it has been said that many people have the question that we have left Shiv Sena, but let me tell them that we have not left Shiv Sena. युतीमध्ये आपण लढलो त्याच्याच बरोबर आपण राहूया असा एक निर्णय सर्व आमदारांनी मिळून घेतलेला होता. प्रत्येक दिवस आम्ही उद्धव साहेबांना So this is the decision that has been taken by us, that we are fighting this because for the Hindutva ideology, and we are going to fight for the same. त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टन्स असणार. त्याच्यामध्ये काहीतरी असं आहे की जे सर्व लोकांना खटकलेलं आहे. They should understand that these are people who have been gathered. We know that all together, if there are so many MLAs who are coming together for the single reason, so that is something very relevant. आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये सर्व आमदार होते आणि सर्वांनी म्हणून ठरवलं की आपण आपलं जे मत आहे हे आपण मत असंच ठेवावं आणि आम्ही आमचं मत तसंच ठेवणार आहोत. हे 2/3 बहुमताचं So, this is nothing but the teaching of Uddhav Thackeray itself, and we are just convincing him the same because these are together. We are together since years now, but also it is very important to them even understand and respect what are the Hindutva ideology. Yes, there were many MLAs that were in touch of Uddhav Thackeray, but then we have decided to stay together and be in the same ideology, the same proposal that was given, the same demand. आपल्या पक्षाचं आणि त्या गटाचं रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये आमची संख्या 56 होती. आता ती 55 झालेली आहे आणि 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोक एकत्र येऊन तो नेता बदलू शकत नाही आणि त्याच्यामुळे जो काय निर्णय आदरणीय उपाध्यक्षांनी They should understand that today we have a 55, today we have a 50, today we have a 55 MLAs, and we know that the decision has already been taken when the Ajay Chaudhary has been appointed as the leader of Shiv Sena Legislative Assembly. But they should understand that was a decision only taken by the 16 MLAs and not the other MLAs, and this decision will be challenged before the court. आणि पक्षाचं नाव काय असेल तर आम्ही अनेक लोकांची चर्चा केली. हे पक्षाचं नाव नाही आहे. आम्ही स्वतःला काय म्हणायचं की आम्ही असंच म्हटलं की शिवसेनेपेक्षा आम्ही वेगळे आहोत का? नाही. तर आम्ही बाळासाहेबांचा विचार मांडणारी लोक एकत्र आलेलो आहोत. We have already informed that we are not apart from Shiv Sena, and we have been going with the ideology of Balasaab Thackeray. ही जी आपले सदस्य आहेत या सदस्यांची संख्या 2/3पेक्षा जास्त असल्याने त्याचे नेते हे एकनाथजी शिंदे असतात. Well, what we have decided is that we are not going to change the name of a party. But yes, this is the party, the majority of a 2/3 majority, which is why that is why this party can be named after Shiv Sena, but of course with adding to the Eknath Shinde name. किंवा व्होटिंगसाठी ॲबसेंट राहून तुम्ही जर तो व्हीप म्हटला सदनामध्ये विधानसभेमध्ये तरच तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन. Even we know that there are notices that has been issued against the 16 MLAs, but let me inform that the whip that has been issued, that is only can be used, can be applicable in the House of Assembly. आमच्यामधलेच एक सभापती होतात, आमच्यामधलेच एक उपसभापती होतात, आमच्यापैकीच एक अध्यक्ष होतात आणि आमच्यापैकीच एक उपाध्यक्ष होतात. The whip cannot be issued, cannot be given, is not applicable for the meeting, because we know that there was meeting, they were asked for the meeting, they called for a meeting, but
आणि We मग ते didn't came, but that doesn't mean that they will give किंवा सभापती, disqualification उपसभापती petition. म्हणतात. त्याच्यामुळे त्या पदाचं जी मान आहे, ती शान आहे, ते कायम महाराष्ट्रामध्ये ठेवली जाणार याची मला स्वतःला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आम्ही कोणीही पक्ष सोडलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जे काय आज महाराष्ट्रामध्ये चुकीचं वक्तव्य केलं जातं Let me tell them आणि लोकांना रस्त्यावर उतरण्याची जी whatever is भाषा केली happening in जाते, Maharashtra, ही but let me भाषा clear चुकीची that we have not आहे. left the आणि त्याच्यामुळे party. मी सर्वांनाच आवाहन करतो. I know that there are many of the people who are giving the statement clearly stating that they are going to come on the road. This is such a wrong statement that has been given. आपल्याला जे सांगितलं जातं ते आणि प्रत्यक्षातली Let me tell them that they don't need to come to the road, or they don't need to do any protest against us. निश्चितपणे ती समजून घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार पुढे नेला जाईल याची मी आपल्याला या माध्यमातून खात्री देतो. We are just दिनेश मौर्य putting forward the legacy of the Bala Thackeray. पहले जरा मराठी में मैंने जी बात की, एक प्रश्न सरकारचा समर्थन कधी काढणार आहे त्याबाबत काही निर्णय झाला का? सर मैं गुवाहाटी से हूँ जी सलाम का हिंदी में काढण्याबाबत काही निर्णय झाला सर पहले हिंदी में पूरा जानकारी मिलने से अच्छा था। जरा सुनिए, मैं बाद में हिंदी में बात करूंगा। जो हिंदी के क्वेश्चन है, आप हिंदी खत्म होने के बाद हिंदी के क्वेश्चन पूछिए। अंग्रेजी जो है सर पहले आप मराठी पूरा खत्म कर दीजिए। हाँ, मराठीचा आपण सांगा। हे हमारे स्टेट से बोल रहे हैं तो दीपक जी बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही सर ठराव शिवसेनेने नाव तुम्ही घेऊ शकत नाही, शिवसेना नाव तुम्ही वापरू शकत नाही, त्यावर तुम्ही काय आम्ही सांगाल? शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे 2/3 बहुमत असल्यामुळे आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत, शिवसेनेच्या विधिमंडळाचे सदस्य आहोत. दीपक जी, भी We have a majority of the two-third. We have a two-third majority, so we will be the part of Shiv Sena. अपात्र आमदारांना नोटीस पाठवली जाईल. अपात्रतेची ती नोटीस संध्याकाळपर्यंत पोहोचेल. या नोटीसी संदर्भात काय भूमिका घेतली जाणार आहे? देखिए, मैं आपको रिक्वेस्ट करता हूं कि मेरा मराठी में जो कहना था वो मराठी का कहना खत्म हुआ है. जब मैं हिंदी में बात करूंगा तो हिंदी के जो क्वेश्चन है उसका आंसर करूंगा, और जब अंग्रेजी में बात करूंगा तो अंग्रेजी के जो क्वेश्चन है उसका भी जवाब दूंगा. हमारे पास पूरा समय है, लेकिन शॉर्ट में प्रश्न पूछिए, मैं हर एक का जवाब. ठीक है सर, ठीक है सर हिंदी में एक बार बोल दीजिए. लाइव जा रहे हैं, बाळासाहेबांचं नाव वापरू शकत दीपक जी, मी ज्यादा कदम बोलते मराठी का सवाल उसका सवाल दीजिए पहले. अपात्र आमदारांना नोटीस मराठी वालों सवाल किया उसके पहले जवाब हिंदी में घेणार आहे. त्या नोटिसा मिळाल्यात का? हे बघा, नोटिसा मुळात कशाबद्दल काढल्या तर आताच मी तुम्हाला सांगितलं की फ्लोर ऑफ द हाऊस वर एखादा जर व्हीप काढलेला असेल तर तो व्हीप मोडला तरच त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन आहे. तुम्ही एखाद्या पार्टीच्या मीटिंगला गेला नाही म्हणून तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही. तुम्ही अँटी डिफेक्शन लॉ वाचून बघा. अशा तऱ्हेच्या ज्या आपण ज्याला हे म्हणतो युक्त्या असतो, त्या युक्त्या ज्यांच्याकडे बहुमत नाही असे लोक वापरू शकतात. But even after that, they have been राष्ट्रवादी issuing आणि काँग्रेसचं बहुमत even they know that आणि त्याच्यामुळे even they know they don't have a majority. We are the party, we are the members with the two-third majority. But even after that, they have been using this power, they are misusing the power. जे काय कोणाशी बोलायचं असेल याचे अधिकार शिंदे साहेबांना दिलेले आहेत. शिंदे साहेब आपल्या पक्षाच्या सुद्धा संपर्कामध्ये आहेतच, त्याच्यामुळे त्यांना जो काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही. Well, even we have given a go ahead to the we have told them that whatever he decides will be something will be taken into the consideration, will be completely respected. प्रस्तावाच्या वैधतेबद्दलही सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. याबद्दल तुमची प्रतिक्रिया? विश्वासाचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांसंदर्भात आपण एक वेळा एक प्रश्न विचारला तर त्याची मी उत्तर देऊ शकेन. सांगितलं असेल तर त्याचा आम्ही विचार करू.
त्याचा आम्ही विचार करू. असं काय आमचा मुळात गट स्थापन झाल्यानंतर हा प्रश्न येईल. आजची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे शिवसेना, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही. त्यांनी जर तशी केली आणि निवडणूक आयोगाने तशा सूचना दिल्या तर त्याचं पालन केलं जाईल. मग हा अँटी डिफेक्शनचा प्रश्न आहे. डिफेक्शनचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की तुम्ही फ्लोर ऑफ हाऊसवर विरोधी मतदान करू शकत नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ नये. Defection law, the question that has been arising, but let me tell them that this is not something that we have been changing our decision. We are not changing our decision. We are not leaving the party. We have the majority. It's a total majority, and we are not going to change our party. आपण शिवसेनेचा पाठिंबा अजून घेणार आहात का? याला जोडून सर असा प्रश्न आहे याला शिवसेनेचा आम्हीच मुळात आणि याला शिवसेना जोडून असा आहोत ना. प्रश्न आहे, एकनाथ शिंदे का विधिमंडळ पत्रकार परिषद पक्षामध्ये घेत नाहीत? शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत ना. मग आम्ही पाठिंबा देऊ. आम्ही पाठिंबा कशाला आम्ही कशाला कुठचा पाठिंबा करू? आम्ही शिवसेना आहोत. शिवसेनेमधून निवडून आलेलो आहोत. आमचा विधिमंडळामधला पक्ष आहे. त्याचे नेते We are a Shiv Sena. We have been elected from the Shiv Sena itself. So this is not a question of that we are going to take back the support or even they can take back the support from us, because we have been elected as an MLA from the Shiv Sena party. We are still the part of the Shiv Sena. शिवसेना हायजॅक केली शिंदेनी असं म्हटलं जातं, यावर उत्तर अपेक्षित आहे तुमचं? शिवसेनेला कोणीही हायजॅक केलेलं नाही. आम्ही शिवसेनेच्याच विचारांचे आहोत. बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. शिवसेना हायजॅक केली होती. The allegation that has been leveled against that the Shiv Sena has been hijacked, but let me tell them that no one has hijacked the party. We itself is the Shiv Sena. आमच्या आमदारांना We haven't left the party. It is not. This is something not. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या This is not something of the question of hijacking our own party. दीपकजी महाराष्ट्रात Not something that they can hijack the party. We are the मेरा एक छोटा सा सवाल है आपसे. उपस्थित राहायचं आहे. हिंदी में एक सवाल था मेरा. उमेदवारांना महाराष्ट्रात उपस्थित राहायचं आहे, ते कधी राहतील? हिंदी में एक सवाल था. मी असं करतो, माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, मी हिंदी में एक सवाल करतो. मी उशिरापर्यंत बसेन. आता हिंदीचे जे प्रश्न आहेत त्याला मी उत्तर देतो. इंग्रजीच्या दीपकजी, प्रश्नाला त्याआधी उत्तर माझा देतो. एक प्रश्न मग आहे. त्याला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ दीपकजी बंडखोर उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात कधी राहतील? नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या नोटिसांना उत्तर दिलं जाईल. त्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं. आम्ही बाहेर आहोत. उद्या We know that शनिवार the notice has been issued against the MLAs. The answer will be given back to them. एवढी कोणतीही अर्जन्सी नाही आहे. त्याला Whatever the notice that has been issued against us, मुदत द्यायला पाहिजे. that is completely fine, and we are going to give answer to the notice, because even we have been asked to give the आणि माझी खात्री answer आहे to की the अँटी notice डिफेक्शन till लॉ ज्याला Monday, लागूच होत नाही which is completely fine for त्याला us. काढून हा ऍक्ट लावण्याचा प्रयत्न करणं ही मुळात लोकशाहीची And हत्या we आहे. are pretty sure about the anti-defection law, which is not even applicable, that won't be used, because this is something like we didn't do something where anti-defection law will be initiated. So we will give a proper answer to the notice that has been issued against us. कधी येणार आहात? तुमच्याकडे असलेल्या आमदारांच्या घराला हल्ले व्हायला लागले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही? निश्चितपणे बोलणार आहे. मला त्याच्याच बद्दल बोलायचं आहे की या ठिकाणी आम्हाला यायला, आता प्लीज मध्ये बोलू नका, मी बोलतोय. आपल्याला सर्वांना विनंती आहे, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय की इथं तुम्ही म्हणता की आम्ही महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि इथं तेच राऊत बोलतात की आम्ही रस्त्यावर उतरणार. ते आमदारांच्या घरावर, आमदारांच्या ऑफिसेसमध्ये मोडतोड Well, करत we आहेत. saw the statement and we saw the visuals from media itself, where we saw that there were many of the protests that happened. Many our offices has been vandalized. We wanted to solve this problem. We wanted to come to Maharashtra, but a clear that has been given to us that we will come to the road.
आणि आता ते घटनात्मक कर्तव्य पार पाडण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी ताबडतोब आदेश केला पाहिजे की सर्व त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही मोडतोड बंद करावी आणि कायद्याचं पालन करावं. हे घटनात्मक कर्तव्य आहे. सर एकच प्रश्न आहे सर, एकच प्रश्न आहे सर. मुख्यमंत्र्यांनाच आता आव्हान देत आहे, तुमचे पक्ष प्रमुख आहे, त्यांनाच आता आव्हान देत आहे. हिंदी में ते अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की हे तुमचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य महाराष्ट्रात सगळे आमदार सर कधी येतील? शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुखांना सर्व अधिकार आहेत. तर सर तुमच्या गटाच्या अतिशय विश्वासू म्हणून मातोश्री आणि उद्धव साहेब कायम आपल्याकडे बघत होते. तर आपण देखील त्या गटात शिंदे गटामध्ये सहभागी झालात. उद्धव ठाकरेंना एकाकी पाडले असं वाटत नाही का? अजूनही मी विश्वासू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे विश्वासार्हता आणि एकनिष्ठता याच्याबद्दल मला कोणी सांगू नये. मी एक वेळा आहे की असं करणं हे मला मान्य नाही. आणि असं जर होत असेल आमदारांच्या संदर्भात तर मी ह्याच्या संदर्भात वेगळा निर्णय घेणार. हे मी जाहीरपणे प्रेस घेतली, त्याच्यामध्ये सांगितलं आणि नंतर मी मुंबई सोडलेली आहे. ज्या वेळेला महाराष्ट्रामधली ही परिस्थिती बदलेल त्यावेळेला आम्ही Well, I was present in that meeting where in the center Regis, and importantly I was present in that meeting. But yes, only after that I left for Guwahati because what we are demanding is only for the Hindutva. It's what we have been demanding for is the rights, and that is the reason why we have gathered here together. हिंदी में बोलूं का? मैं अभी हिंदी में बात करता हूं. देखिए, हम लोग अभी भी शिवसेना में हैं. जो एक मिसअंडरस्टैंडिंग फैली जा रही है कि हम लोगों ने शिवसेना छोड़ी है, ऐसी कोई भी बात नहीं है. हम सिर्फ अपना गट अलग कर रहे हैं और जो बाला साहब की विचारधारा है कि हम किस दिशा में जाना चाहते हैं, इसके बारे में हमने हमारे पक्ष प्रमुख जी को बार बार विनती की थी कि हमें इसी दिशा में जाना है. और हमारा जो कहना था हमने उनको बोल दिया है. उनको मान्य करना ये न मान्य करना ये उनका अधिकार है. लेकिन जिस राह पे हमको चलना है उस राह पे चलने के लिए हमारे पास जो बहुमत चाहिए वो बहुमत हमारे पास है. 2/3 बहुमत हमारे पास है. हमारे गठ को क्या कहा जाए, या हम अगर शिवसेना है तो उस शिवसेना को क्या कहा जाए. अगर उसमें बाला साहब का नाम नहीं यूज करना है, ये बोल रहे कोई महाराष्ट्र से कि वो इलेक्शन कमीशन को बोलेंगे, तो उनकी जिम्मेदारी. हमने अभी कुछ भी क्लेम नहीं किया. हमारा क्लेम इतना ही है, हम शिवसेना के सदस्य हैं और रहेंगे और हमारा अलग गुट रहेगा. क्योंकि जो नए नेता चुने गए हैं उनको चुनने का अधिकार बहुमत से ही होता है. वो बहुमत वहां पे नहीं था. मैं भी उस मीटिंग में प्रेजेंट था. मैंने देखा है कि 16 से 17 से ज्यादा लोग वहां पे उपस्थित नहीं थे. तो आपको कुछ सवाल पूछना होगा तो आप जरूर पूछिए, लेकिन उससे पहले मैं आपको एक चीज बोलना चाहता हूं कि मेरी एक रिक्वेस्ट है ऑनरेबल चीफ मिनिस्टर से कि वो कॉन्स्टिट्यूशनल हेड है महाराष्ट्र के, तो उनका ये कर्तव्य है कि आज जो दंगे चल रहे हैं महाराष्ट्र में वो तुरंत एक बार वो कॉल करेंगे तो ये सब दंगे बंद हो जाएंगे. और ये उनका कर्तव्य है और वो बहुत ही कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री है. तो हमारी उनसे विनती है कि ये जल्द से जल्द अपना जो मुख्यमंत्री का कर्तव्य है वो पूरा करें और महाराष्ट्र की जनता को रिलीफ दे. ओके, क्वेश्चंस. अब आप क्वेश्चंस पूछिए, एक एक करके पूछिए. आपण हे करू शकतो ना, कोणाला चूज करायचं? नाही.
त्यांना हात दाखवतात त्यांना. हेलो दीपक सर, उर्वशी खोना दिस साइड फ्रॉम न्यूज एक्स एंड इंडिया न्यूज। Yes. सर आपसे दो चीजें, ये सवाल है। एक तो ये कि क्या आप अभी भी उद्धव ठाकरे को अपने हेड मानते हैं? बाला साहेब आपके नेता है, उद्धव ठाकरे आपके नेता है, या एकनाथ शिंदे आपके नेता है? दूसरा सर, ये जो नोटिस है इनको आप किस तरह से रिस्पॉन्ड करेंगे? क्योंकि उनका ये कहना है कि शेड्यूल 10 के हिसाब से आपको किसी के साथ मर्ज होना होगा, तो क्या प्रहार या बीजेपी होगा या किस तरह से चीजें होगी? नहीं, मर्ज होने की जरूरत नहीं है। जिन्होंने भी अपना अलग गुट बनाया था उनको अलग बैठने की व्यवस्था हर जगह पे होती है। जब मुंबई कॉरपोरेशन में अलग गट बना था मनसे का, तो उनको अलग से रिकॉग्निशन दी गई थी। तो ये सब बातें होती रहती है और जो भी अरेंजमेंट होगा, हम लोग मर्ज नहीं हो रहे। आपके सवाल का जवाब है कि हम किसी भी पार्टी में मर्ज नहीं हो रहे। सेकंड केसरकर जी, आपको मेरी आवाज आ रही है? केसरकर जी, हाँ, बोलिए। मैं दिनेश मौर्य, इंडिया टीवी से। मेरा सवाल ये है कि आज संजय राउत ने कहा है कि बाला साहब, अगर आप लोग, जो आप बागी ग्रुप है, अगर आपको किसी का नाम इस्तेमाल करना है तो अपने पिता का नाम का इस्तेमाल करिए, शिवसेना के बाप जो हैं उनके नाम का इस्तेमाल मत करिए। तो आप क्या जवाब देंगे संजय राउत को? उन्होंने जो बात कही वो हम लोग इसके बारे में जरूर सोचेंगे। हमारा नाम तो शिवसेना है ही है, तो उसमें और ऐड नहीं करना ऐसे उनको लगता है, तो हम लोग उसको शिवसेना बोलेंगे, उनका हम लोग आदर करेंगे। अच्छा, लेकिन साथ ही में सर वो कह रहे कि आप बाला साहब की विरासत को, बाकी के लोगों को भी बोलना चाहिए, बाकी के लोगों को एक करते थे दुसऱ्या नातं हे करा। सोनाली दुसरा हात ते हे आहे ना, ऑनलाईन मराठी बातम्या लिहिल्या। जी दीपक जी, माझा प्रश्न आहे की तुम्ही गट निर्माण करणार आहात, तुम्ही म्हणालात की तुम्ही विलीनीकरण नाही करणार, तर मग गटाचं तुमचं नाव काय असेल? म्हणजे शिवसेना बाळासाहेब? बघा, लोकांचं मागणी अशी होती आमच्या सदस्यांची की शिवसेना बाळासाहेब असं ठेवलं पाहिजे, पण यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही वगैरे असं ते म्हणतात। त्यांच्या म्हणण्याचा आम्ही निश्चित विचार करू आणि नुसतं शिवसेना करू। बरं दीपक जी, आकडा आहे तुमच्याकडे, मग तुम्ही मुंबईत का येत नाहीत, महाराष्ट्रामध्ये का येत नाहीत? आकडा आहे, परंतु दबावाखाली जे निर्णय होतात ते बघितले तर महाराष्ट्रामध्ये सध्या येणं सेफ वाटत नाही। तुम्हीच चित्र दाखवतायत कशा रीतीने महाराष्ट्र पेटवण्यात आलेला आहे, आणि हा पेटवण्यामध्ये ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई महाराष्ट्र शासनाने केलेली नाही। असं जर दुसऱ्या कोणी सांगितलं असतं की रस्त्यावर उतरा आणि दंगली करा, तर तुम्ही त्याला सोडलं असतं का? मी या खात्याचा मंत्री राहिलेलो आहे, ताबडतोब तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असती की नाही? शेवटी लॉ अँड ऑर्डर फेल्युअर व्हायला देऊ नका, आणि मग आपण म्हणायचं की लॉ अँड ऑर्डर फेल्युअर नाही झालेलं आणि मग केंद्राने हस्तक्षेप करू नये, असं तुम्ही म्हणू नका। तुम्ही ते लॉ अँड ऑर्डरचे जे नॉर्म्स आहेत ते पाळा, कारण तुमचं ते घटनात्मक कर्तव्य आहे। दीपक जी, उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही इथे येऊन का बोलत नाहीत? तुम्ही इथे या, तुम्ही आमची माणसं आहात, तुम्ही आमच्या शिवसैनिक आहात, इथे या आणि इथे बोला। मग इथे का तो संवाद होत नाही? संवाद आम्ही केला ना मॅडम। येण्यापूर्वी मी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, 5 सिनियर मिनिस्टर्स त्यांच्याशी बोलले। आमचं जे म्हणणं आहे आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं। With Uddhav Thackeray before coming to Guwahati, whatever the demand, we have already conveyed this to Uddhav Thackeray, but that has not been fulfilled. We saw that we wanted to come back to Maharashtra, but the visual that has been coming in from media itself, which clearly shows that the Maharashtra at this point of time is not safe for us, because they have been vandalizing our offices, they have been trying to attack our offices, and that is the reason we don't find it safe to come back. But they should understand that we have the majority, the two-third majority. We have the majority, and this question should be also be stated to the Deputy Speaker as well. आम्ही कोणाच्याच नावाने सध्या मतं मागितलेली नाही, कारण 2.5 वर्षानंतर इलेक्शन आहे, आणि त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही पक्षामध्ये उभं राहून निवडून आलेलो आहोत। त्याच्यामुळे फक्त शिवसेनेच्या नावावर लोक निवडून येत असतील
तर सगळी लोक Well, I want to confirm that there is no other party that we are going to go through. The Shiv Sena is the only name. We are the MLAs from Shiv Sena, and this will only continue. I want to make it very clear that there is no other new party. म्हणून जो पक्ष आपलं त्याचं This is असलेल्या a simple लोकांमधले त्यांचं that, मतदान अधिक चांगला उमेदवार देतात. We are with the Shiv Sena and always will be with. आज तरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किमान 70 ते 80 उमेदवार असे आहेत किंवा 100 उमेदवार असे आहेत की ते कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले तरी ते निवडून येतात. आपल्याकडे विखे पाटलांचं उदाहरण आहे. पूर्वी ते काँग्रेसचे नेते होते, भाजपच्या चिन्हावर उभे राहिले, भाजप निवडून आले. अशी लोक असतात कारण त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघात असतं, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असतं. तर So आपण there त्याला are चॅलेंज करू many of शकत the नाही. examples ही when we can बोलण्याची see पद्धत that आहे. they get elected to the other party and then join the other party. We have the example of Radhakrishna Vikhe Patil, who was first with the Congress and later when he was elected from the Congress, he joined BJP. So that doesn't mean that there should be a question of them of joining and putting them into the disqualification, because this is something they cannot really issue, but we will give an appropriate answer that with the time that has been allotted to us. गुजरात आने वाला, बातचीत की प्रक्रिया क्या शुरू हुई है? देखिए, पहले हमारा गट को रिकग्निशन देनी चाहिए. वो रिकग्निशन देने के लिए इतना समय निकाल रहा है, तो हम अगर वो नहीं दे रहे तो हम कोर्ट में जाएंगे. हमारा वहाँ पे जो एग्जिस्टेंस है, कितने सदस्य है, हम प्रूव करेंगे और हम वहां से ले लेंगे अपना मान्यता. साथ ही में सर ये भी है कि शिवसेना की तरफ से कहा जा रहा है कि आप लोगों ने अपनी नाराजगी उद्धव जी को पहले बताई नहीं थी, जबकि 1 साल पहले एक हाई लेवल मीटिंग हुई थी इसी मुद्दे पर. उस बारे में थोड़ा सा रोशनी डालिए. देखिए, आज तो मैं इस पे रोशनी नहीं डालूंगा क्योंकि कुछ चीजें ऐसी होती है जो डिस्क्लोज नहीं की जाती एक रिस्पेक्ट की वजह से. इसीलिए मैंने कहा था कि शांतता बनाए रखिए. हम लोग आपका जो रिस्पेक्ट है कायम ही रखेंगे क्योंकि ये हमारे दिल में है, वो रिस्पेक्ट है. आपको लगता है कि बाला साहब के नाम का इस्तेमाल करके जो है मौजूदा जो शिवसेना है बार बार बाला साहब के नाम का इस्तेमाल कर अपना बचा कुचा बेस बचाने की कोशिश कर रही है, क्योंकि उन्हें संगठन टूटने का डर सता रहा है? देखिए, उनका संगठन कोई भी नहीं तोड़ रहा है. ये उनकी एक उनका भ्रम है कि कोई हमारा संगठन तोड़ना चाहते हैं. हम भी उस संगठन के मेंबर हैं, आज भी मेंबर है, कल भी रहेंगे. आपको क्यों लगता है कि हम उसको तोड़ने वाले हैं? और कल जाके उद्धव साहब को जब हकीकत का पता चलेगा तो शायद ये भी वो निर्णय ले कि हमने जो किया था वो सही नहीं लग रहा है लोगों को, तो हम अपना डिसीजन बदलते हैं. उनका वो ऑप्शन है, वो तो नेता है, वो कुछ भी कर सकते हैं. आपको लग रहा है कि कुर्सी के मोह की वजह से अब तक मेजॉरिटी नहीं होने के बावजूद भी आप लोग को मौका नहीं दिया जा रहा है, आप लोग की सच्चाई कबूल नहीं कर रहे हैं? नहीं, ऐसे बिल्कुल नहीं. हमारे नेता पे मैं कुछ भी आरोप नहीं लगाऊंगा. लेकिन सच्चाई तो यही है कि नंबर्स आपके पास है, उनके पास नहीं है. हाथ वर कर सकते हैं ना. देखिए, हमारे पास नंबर है लेकिन हम लोग रिस्पेक्ट करते हैं उनका. हम लोग बाला साहब के शिव सैनिक है तो हम लोग उद्धव साहब का रिस्पेक्ट करेंगे. हम लोग क्यों उनके खिलाफ बोलेंगे? हमारा इतना ही कहना है कि ओरिजिनल जहाँ जिस नाम पे आपने ये किया था, इलेक्शन लड़ा था, उस नाम पे हम लोग ये करेंगे, ऐसे मुझे लगता. दीपकजी, महाविकास आघाडीतनं काही झालं तरी बाहेर पडायचंच आहे, भाजपसोबत जायचंच आहे, हे खरं कारण एकाकडे म्हटलं जात आहे. बाकीची कारण अशीच दिली जात आहेत. ह्या खरंच घुसमट झालेली होती. 2.5 वर्ष एनसीपी संपवते शिवसेनेला, हे सातत्याने तुमच्याकडनं सांगितलं जात होतं. हे सातत्याने सगळे आमदार मला सांगतात. खरं तर काय, मी एनसीपी मध्ये होतो त्याच्यामुळे माझे सगळ्या मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. पण माझे एकट्याचे चांगले संबंध असून काय उपयोग आहे? तिथं 2 नंबरला आमच्याकडे एनसीपी नव्हती, माझ्याकडे 4 नंबरला एनसीपी होती. त्याच्यामुळे एनसीपी जिथं 2 नंबरला आहे तिथं पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जात होती. ही वस्तुस्थिती आहे. मग लोक कसे सहन करणार की तुम्ही एकतर सत्तेमध्ये पराभूत झाला होता युतीच्या समोर, अशा वेळेला तुम्ही परत सत्तेमध्ये आला, त्याला शिवसेना कारणीभूत ठरली. मग शिवसेनेला तेवढं तर तुम्ही दिलंच पाहिजे ना महत्व, की आम्ही तुमच्या माणसांना डिस्टर्ब करणार नाही असं. आणि समजा ते करत असतील तर उद्धव साहेबांनी त्यांना बोलवून सांगितलं असतं तर हा प्रश्न सुटला असता. कुठल्याही प्रश्नाची ग्रॅव्हिटी लक्षात आली नाही, त्याच्यावर निर्णय झाला नाही, त्याच्यातून ही परिस्थिती उभी राहिलेली आहे. कोणीही उद्धव साहेबांच्या विरोधात नाही, सर्व बाळासाहेबांच्या विचाराचे आहेत. येण्यापूर्वी मी आदित्यजींच्या गाडीमध्ये होतो, त्यांना समजून सांगितलंय सगळ्यांच्या बद्दल आम्हाला प्रेम आहे. आणि मी एवढी मोठी लढाई कोकणामध्ये केली, मला स्वतः पंतप्रधान कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं, मी का नाही गेलो?
तर मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते. मराठी माणसाच्या हाताला त्यांनी काम दिले म्हणून एवढ्या मोठ्या व्यक्तीला न भेटता मी दिल्लीवरून परत आलो. Well, one should understand that when it comes to the bias, when it comes to the bias of Thackeray, it is just an ideology that we wanted to follow. एकत्र होते. मग मला हा का प्रश्न येणार? मला असं वाटत नाही. At first, we were ready with the decision that has been taken. But one, Shiv Sena should understand, the high authorities of the Shiv Sena should understand that they should give priority to Shiv Sena itself. But yes. आणि महाराष्ट्र हे फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं. But then even they understood that they should go with the Hindutva ideology. And Hindutva ideology, if we look into the government, if we look into the party, the BJP is carrying the ideology of Hindutva, the ideology of the same Hindutva, the BJP has been carrying the same ideology, and that is the reason where they should go with the same and not give the priority to the NCP and Congress.